नमस्कार मित्रांनो, आता ही धनगरी धर्माचं हे चाललंय. कारण दिवाळीच्या सणाला मेंढी पूजन म्हणजे तळावरती प्रत्येक ठिकाणी असते. आता मेंढी पूजन हा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि सगळ्यांनी आता बकरी ज्याला धरलेले आहेत आणि ही सगळी लोक आता जमाव झालेले आहेत. इथं चांगला म्हणजे सुंदर कार्यक्रम होतो. इथं वर्षातनं एकदा दिवाळी पाडव्याला इथं गवळण्या घालून, उसा मांडव घालून, त्याला धाटं बिटं लावून, आंबाडा बिंबाडा, भेंडी अशी सजावट करून त्या गवळणीला सध्या सोनंसुद्धा घातलेलं आहे. हे असं कार्यक्रम म्हणजे चांगला होतोय. आणि हे सगळं निवाद आहेत. इथं हे दूध ठेवलेलं आहे. हे दूध ज्या ठिकाणी ज्या दिशेनं ओतू जाईल त्या दिशेला चांगला भाग पिकतोय, असं आमच्या वाडवडिलांनी ते नियम ठरवलेला आहे. आणि हे जुन्यातली आहेत. मामा, हे कसं नियोजन वर्षाच्या वर्षाला कसं असतंय काय वाढ काय ते आरतीत आहेत ठीक ते ही बघा. आता येडापिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे, ह्या पद्धतीत आता बायका कोण हळद कुकू लावायला लागल्यात, कोण हे असं ववाळत यायला लागल्यात. ही सगळी लोक म्हणजे एका ठिकाणी जमलाय. त्या मामाला विचारलं पण त्यांना जमना झाले ते सांगायला. हे मामा आहेत. नमस्कार. हो नमस्कार. हे वर्षाला करताय? दिवाळीला म्हणजे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होतोय. म्हणजे प्रत्येक जिंची मेंढर आहेत त्यांच्या ह्याच्यात ते होते. बरोबर आहे की. आता ही लोक सगळी अशी बसल्यात आणि बऱ्याच ठिकाणी आता प्रत्येकाच्या खंडात हे कार्यक्रम चालू होतो. त्यामुळं दुनिव्यात होतोय. हे बघा, हा दुनिव्यात म्हणजे जी प्रत्येक ठिकाणी धनगर समाज असेल तिथं हे कार्यक्रम आहे. आज बाळूमामाच्या मेंढरा सुद्धा फुल जोरात आहे. होय, आता बाळूमामाच्या सध्या मेंढरामध्ये आज ववाळून ती आता धुवून उद्या सकाळी कातरणीचा कार्यक्रम सुरू होतोय तिथं 6 वाजता. आणि हे आता इडापिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे, हे असं सर्व होतोय. आणि ही सर्व लोक ही आमच्या तळावरली सगळी ही लोक आहेत आणि सर्वजण एकत्र येऊन हे कार्यक्रम करतात. कारण एकत्र आल्यामुळं उत्सव वाढतोय कार्यक्रमाचा. ही आमचे तळ आहेत सगळ्यांचं. इथं एक फुट्टा आहे, इथे एक फुट्टा आहे, अशी बसल्यात. ही म्हणजे लांबपर्यंत आता जवळजवळ 10-12 दिवस ह्या रानात बसल्यात आणि असा उत्सवाचा कार्यक्रम. ही सगळी मेंढरं आहेत. हे पाठीमागल्या साईडनं तुम्ही बघू शकताय. हे सगळं कसं आहे बघा. आणि ही सगळी लोक आहेत आमची. त्यामुळं अतिशय उत्सवाचा कार्यक्रम म्हटला तर वावगं ठरणार नाही. आणि एक सुंदर असा ते घंगाळ घेतलेला आहे. घंगाळ घेऊन हे वडीलदार आहेत. ही पोरा टारासकट इकडं आलेले आहेत. आणि इथं गंगाळ घेतलं की आता गंगाळ घेऊन वाजवणार. आणि ही इकडं सुद्धा अशी बकरी आहेत. कारभारी काय मेंढी पूजनाचा कार्यक्रम चालू झालाय. वर्षाला करता काय? हा, सगळ्या मेंढराच असते. बरोबर आहे. ही बघू शकता असं आता बायका त्यासनी निवद म्हणजे पुसून तोंडाला त्यांच्या खरकाटे लावून ते असं म्हणजे एडापिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याला बळीचं राज म्हणजे सुख व शांती लाभावी ही अशी मेंढी माऊली बसणं किंवा या धर्तरी माते बसणं असा आशीर्वाद मागून घेत्या. त्यामुळं हा राज्याचा कारभार चालतोय. असं ह्या सर्व जेवणाच्या मुठी आहेत. आणि ही प्रत्येक जणाचा निवद, ही लहानशी बाळंसुद्धा अशी आता ही एकटी बसते अशी पोळीचा निवद खाईत
असा हा धनगर समाजाचा संसार म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि ही सगळी बसल्यात मेन मंडळी. त्यामुळं आता ही येडा झाला की 5 येडं याच्या भोवतीन काढली जातात. 5 येडं काढून परत ती बकरी कुणाची उंचीवर जास्त उड्या मारतात हे सुद्धा म्हणजे त्याच्यावर ठरतंय. असा हा परंपरेचा धनगर समाजाचा हा कार्यक्रम म्हणजे एक उत्कृष्ट कार्यक्रम. आता हे दूध सध्या वर आलेलं आहे. कोणत्या दिशेने जाते बघूया. ज्या दिशेने जाईल त्या दिशेला ते भाग पिकतोय असं हे म्हणजे ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी हे असं मेंढीच्या तळावरती हा पूजन होते. आज बाळूमामाच्या तळावरती सुद्धा हे असं करून हे पूजन झालेलं आहे. तसंच हा प्रत्येकाच्या तळावरती असा आता थोड्याच वेळात ते दूध उतू येईल. आणि जे भाग पिकणार आहे त्याच भागाच्या दिशेनं ते दूध उतू येते. बघू आता कुठला भाग पिकतोय त्याच्यावरती आम्ही 100% म्हणजे वाडवडिलाच्या नीतिनियमाप्रमाणे खरं उत आलेलं आहे. आणि थोड्याच वेळात येईल उतू. आता तुम्ही बघू शकताय बऱ्यापैकी हळद लावून झालेले आहे. काय बायकांनी ओवाळणी सुद्धा केलेली आहे त्या मेंढरासनी. असं हा कार्यक्रम ही मीडियाला बातमी जाणार बघा वाटलं तर. ही माझ्यातून बातमी होणार ही असं चालू आहे. सगळ्यांनी इकडे बघा. पंढरपूर भाग हे बघा आता दूध बऱ्यापैकी उतू गेले. वर्षाच्या वर्षाला म्हणजे पंढरपूर, मंगळवेढा, खवटे मंकाळ जत हा दिशेच्या येणं ते दूध उतू गेलेलं आहे. म्हणजे आपला खालतीकडला भाग पिकणार असं 100% निश्चित झालेलं आहे. त्यामुळं तिकडे ज्वारी असेल, बाजरी असेल, उडीद असेल, कुठलेही द्राक्षे असतील चांगल्या पद्धतीत पिकावं रानं असल्यामुळं त्यामुळे त्याच दिशेनं वर्षाच्या वर्षाला त्याच दिशेने जातं आहे. त्यामुळे तिकडला भाग चांगला पिकणार. त्यामुळं आपल्या राज्याला चांगलं सुखशांती मिळणार. आणि हे सगळं असं कोणतरी नोटा घाला रे आरतीतनी. 600 समाई घातल्यात. आणि कॅमेरावाल्यांचं काय खरकट आहे. हे बघू शकताय. हा असंच की असं यायचं नाही उलट होते. नमस्कार. थोड्या वेळ बंद करू.